सो गुड मॉर्निंग एव्हरीवन, सुप्रभात. आता सकाळचे 6:30 वाजले आहेत आणि मी आणि माझे हे 3 मित्र आम्ही निघालो आहे कर्नाळा फोर्ट ट्रेकिंगसाठी. तर बघा, इंट्रो घेऊया आता ह्यांच्याकडून. हाय गाईस, माझं नाव निनाद. माझं गाव ऋषिकेश. चला मग घेऊया मजा प्रवासाची. भेटूया मग. मित्रांनो, आम्ही आता जवळपास पोचलेलो आहोत. थांबा, तुम्हाला दाखवतो इथून व्ह्यू किल्ल्याचा. तुम्ही पाहू शकता समोर जे सुळका दिसत आहे तो गड आहे आणि आपल्याला आता तिथे जायचं आहे. इथून 5-10 मिनिटाचा रस्ता आहे. 5 minutes later. मित्रांनो, आपण आता फायनली पोचलो आहोत कर्नाळा पक्षी अभयारण्याच्या इथे. तर खूप सारे जण इथे फिरायला आले आहेत आणि हे आहे मेन एंट्री कर्नाळा पक्षी अभयारण्याची. मित्रांनो, आता आम्ही एंटर केलेला आहे कर्नाळा बर्ड सँच्युरीमध्ये आणि हा आजूबाजूचा व्ह्यू आहे, तुम्ही पाहू शकता. हे इथे काही गाईडलाईन्स वगैरेचे बोर्ड्स लावलेले आहेत. तुम्ही इथे आलात तर हे नक्की वाचा. गाईडलाईन्स वगैरे इथे दिलेल्या आहेत भरपूर काय काय. चला मग सुरू करूया रोमांचक सफर आपला या कर्नाळा बर्ड सँच्युरी मधला. तर आता आम्ही चालू करतो इथे ट्रेकिंग आणि जिथे ट्रेक चालू होतो त्याच्या पायथ्याशी आम्ही आलो आहे. आणि इथे समोर आता जे कर्नाळा बर्ड सँच्युरीमध्ये जे जे बर्ड स्पॉट झालेले आहेत, जितक्या प्रजाती त्या आत्तापर्यंत भेटल्या आहेत त्यांची एक लिस्ट लावलेली आहे. ही आहे त्या बर्डची लिस्ट. एकूण 141 पक्षी इथे स्पॉट झाले आहेत त्या कर्नाळा बर्ड सँच्युरीमध्ये. आणि काय काय पक्षी तर असे आहेत की ज्यांची नावं आम्ही कधीच आत्तापर्यंत ऐकली सुद्धा नाही आहेत. बघूया आता इतके पक्षी दिसत आहेत का आपल्याला. चला मग वे टू कर्नाळा फोर्ट.
आत टाकून ठेवली ना बँड कोण नाही अरे, कोणाला भेटणार पण नाही. हो काय काय माणूस आणि नाही. ना कमी जो आहे त्यांनी खूप जड बॅग आणलेली आहे आणि आता चढताना तिची फुल हवा टाईट झालेली आहे. नाही. ते काय झालं माहिती का? अरे बाबा काय झालंय? काय नाही सध्या लॉकडाऊनमुळे सवय नाही राहिली चालायची ना जास्त. सगळ्यांच्या फिटनेसची बँड वाजलेली आहे चांगलीच लॉकडाऊनमुळे. दमलाय निनाद, काय नाही निनाद, थोडंसं चढायचंय. बसा 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 चला. जायचं का थोडं वरती बसलो असतो? बसा मग. 0.2 किलोमीटर आहे अजून. 500 मीटरच चढलोय आपण, अजून 2 किलोमीटर वरती जायचंय. आत्ताशी आम्ही 500 मीटर चढलोय आणि आम्हाला इतकुसं वजन घेऊन इतका दम लागलाय. तर विचार करा, आपले भारतीय सैनिक इतक्या हायर अल्टिट्यूडला इतकं 14-14, 15-15 किलोचं वजन घेऊन कसे चढत असते. ह्यूज रिस्पेक्ट. आमचं इतकं चढूनच आता हवा फुस झाली आहे. किती? अजून 1.20 किलोमीटर बाकी आहे आणि आमची फुल एनर्जी ड्रेन झाली, तिघांची सुद्धा. खूप दमलेलो आहोत, घामाने ओले झालेले आहेत. ड्रिंक्स ब्रेक झालेला आहे आमचा आता. सगळे दमलेले आहेत चढून चढून. 15 minutes later. फायनली इतका खडतर प्रवासानंतर कुठेतरी चांगला रस्ता भेटला आहे आता आम्हाला. आणि हे दिशा दाखवणारे चिन्ह कर्नाळा किल्ल्याकडे जायचं. आता कुठेतरी खडतर प्रवास संपला आहे आणि सपाट रस्त्या लागलाय. आता जरा मजा येईल. नाही चढणार, आपला बॅलन्स. व्ह्यू बघा, खूप चांगला व्ह्यू आहे. खूप उंचावरती आलो आपण. इतकं खडतर प्रवास करून इतक्या जंगलातून चढून आलो आहे. प्लेन रस्ता चालू झालेला आहे किल्ल्याकडे जाण्यासाठी आणि चढाई संपलेली आहे. चला मग जाऊया किल्ल्यावरती. होतं की आता सरळ रस्ता असेल, परंतु पुन्हा चढाई चालू झाली की हाड चढण आहे ना. काय करू आता, चक्रा लागला चांद बघून. मगाचपासून चढून एनर्जी पक्की ड्रेन झाली आता आमची. फायनली आता किल्ला दिसत आहे. अजून खूप चढायचं बाकी आहे. तरी किल्ला जवळ दिसतोय, तरी खूप चढायला लागतंय अजून. हे आहे कर्नाळी देवीचं मंदिर आणि इथे क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके यांचा फोटो लावलेला आहे. आणि आता थोडंसंच राहिलेलं, इथे गड्याच्या शिड्या वगैरे दिसायला लागलेल्या आहेत. आम्ही आता इथे चढतोय, पण आय थिंक माकडाचा आवाज येत होता आम्हाला इथे. तुम्हाला सुद्धा येत असेल. फायनली आता आलेलो आहे. थोडीशी शिडीची चढण बाकी आहे आणि मग आम्ही गडावरती पोहोचू. चला काय आता काय. फायनली प्रवेशद्वाराच्या इथं आलेलो आहे आणि हे आहे प्रवेशद्वार. खूप खडतर असा रस्ता होता वरती यायचा, परंतु खडतर रस्त्यानंतर कुठेतरी आम्हाला सुख प्राप्त झालेलं आहे गडावरती यायचं. कर्नाळा हा महाराष्ट्र राज्यातील एक किल्ला असून हा किल्ला कर्नाळा अभयारण्याच्या अंतर्गत येतो. देवगिरी यादव आणि तुघलक शासक यांच्या अंतर्गत किल्ला 1400 वर्षापूर्वी बांधला गेला असण्याची शक्यता आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी इसवी सन 1657 मध्ये हा किल्ला स्वराज्यात सामील केला. डोंगरावर एक वरचा व एक खालचा असे किल्ल्याचे 2 भाग असून वरच्या किल्ल्यावर 125 फूट उंचीचा पांडूज टॉवर नावाचा अंगठ्याच्या आकाराचा एक सुळका आहे. गडावरती
जुन्या काळातील पिण्याच्या पाण्याच्या टाक्या आहेत. गडाच्या पाठीमागच्या बाजूने कर्नाळा अभयारण्याचा पूर्ण मस्त असा एक व्ह्यू दिसतो. गडाच्या वरती अंगठ्याच्या आकाराचा एक सुळका आहे. या सुळक्याला पांडूस टावर या नावाने ओळखले जाते. गडाच्या समोर एक जुना काळातील वाडा आहे, परंतु हा वाडा आता पडीक झालेला आहे. चला मग आता गड उतरायला सुरुवात करूया. तर फायनली आता आम्ही खाली उतरलेलो आहे आणि उतरताना असं दाखवण्यासारखं काहीच नव्हतं. आपण जे वरती जाताना बघितलं होतं तेच होतं म्हणून आम्ही काय ब्लॉग शूट नाही केला आता. आणि आमची एनर्जी खूप ड्रेन झालेली आहे, आता बोलायची पण ताकद नाही राहिली. तर हा ब्लॉग आता इथेच संपूया आणि भेटू पुन्हा आता नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत